आज तर सुट्टीच जाहीर केलेली आहे। तसंच साधारण अलमट्टी धरणात म्हणजे ही गोष्ट फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या सगळ्याच पट्ट्यात, रायगड अशा सगळ्याच पट्ट्यात धो पाऊस पडत असल्यामुळं कोल्हापूरची पण बरीचशी धरणं आता भरलेली आहेत। त्याचंही पाणी पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर हे व्हायला लागलेली आहे। इकडं आम्हाला कोयना धरणामध्ये एका वेळेस 6 TMC पेक्षा जास्त पाणी आलं। त्याच्यामुळे आता कोयना 75% भरलेलं आहे। कोयनामध्ये देखील आता आम्हाला 10-11 हजार क्युसेसने पाणी सोडावं लागतंय। त्याचबरोबर वारणामधनं पाणी सोडावं लागतंय। आलमट्टीनं आता 2.5 लाख क्युसेस पाणी सोडलेलं आहे। आम्ही त्यांना संपर्क साधून सूचना केलेली की तुम्ही 3 लाख क्युसेसने पाणी सोडा। 3 लाख क्युसेसने पाणी सोडलं तर मग वरच्या भागातला पाण्याचा जो फुगवटा होतो तो कमी होण्याच्या करता मदत होईल, ज्याचा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला बसतो, सांगली शहराला बसतो आणि तिकडच्या बाजूला कोल्हापूरच्या काही भागाला बसतो। अशा पद्धतीने कारण पुढं हे निघणारं पाणी सगळं आलमट्टीमध्ये अडलं गेलं तर त्याचा फुगवटा पुन्हा आपल्याकडे येतो आणि इकडनं सोडलेलं पाणी किंवा नदीचं वाहत असणारं पाणी पुढे जातच नाही आणि मग पाण्याचं पातळी वाढत जाते। म्हणून त्यांनाही 3 लाख क्युसेसने पाणी सोडायला सांगितलेलं आहे आणि त्यांना वरनं म्हणजे त्यांना ही पण खात्री दिली की तुम्ही जरी पाणी सोडलं तर वरनं पाऊस एवढा पडलेला आहे की ते येणारं सगळं पाण्याने पण नंतर तुमची धरण फुल भरेल, त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची कुठली काही अडचण येणार नाही। अशा पद्धतीनं आपण त्यांना पण सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मी सहज तुम्हाला माहिती करता सांगतो, जुन्नरला 8 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडलाय, शिवाजीनगरला 4 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडलाय, लवासाला 13 इंच पाऊस पडलाय, दापोडीला 4 इंच पाऊस, हडपसर 4 इंच, लोणावळ्याला 4-12 इंच पाऊस पडलाय, हवेलीला 3 इंच पाऊस आहे। मी MM मध्ये सांगण्याच्या ऐवजी इंच मध्ये सांगतोय। नारायणगावला 3 इंच पाऊस आहे, राजगुरुनगरला 3 इंच पाऊस आहे, तलेगावला 6 इंच पाऊस आहे, चिंचवडला 6 इंच पाऊस आहे, लवळ्याला 6 इंचापेक्षा जास्त 6.5 इंच पाऊस आहे, मगरपट्ट्यामध्ये 3 इंचाच्या जवळपास पाऊस पडलाय, आंबेगाव म्हणून पुण्याच्या जवळ आहे तुम्हाला माहिती असेल, तिथं जवळपास थोडा कमी 7 इंच पाऊस पडलेला आहे, NDAला 6 इंच पाऊस पडलेला आहे, वडगाव